तर आज असं काय आहे, की मी डेकोरेशन करत आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. त्याआधी घरची सर्व कामं आटपल्यानंतर मी सर्वात आधी डेकोरेशन करायला घेतलं. तर लाइटिंग वगैरे लावल्यानंतर हे डेकोरेशन असं काहीतरी दिसत होतं. त्यानंतर सर्व आटपून झाल्यानंतर मी सगळ्यांसाठी उसळ केली, कारण आज आमचा सर्वांचा उपवास आहे आणि आई एका साइडनी प्रसाद भाजत होत्या. तर आज कॉलनीतले सर्व मंडळी घरी नाश्त्यासाठी बोलावलेले होते संध्याकाळी. तर त्यांच्यासाठी आज मटकीची उसळ आणि मोतीचूरचा लड्डू हा असा मेनू होता. दरवर्षी आम्ही सरबत ठेवत असतो, पण यावेळेस म्हटलं काहीतरी नवीन करायचं, तर त्यामुळे आज असा काही मेनू ठेवण्यात आलेला होता. तर आज असं काय आहे, की त्यासाठी एवढी सगळी तयारी चालू आहे. तर आज आमच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे. ही सत्यनारायणची पूजा आमच्या घरी वर्षातून एकदा नक्कीच होत असते आणि ही पूजा हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी होत असते. ही प्रथा आमच्या घरी वर्षानुवर्ष आधीपासून चालत आलेली आहे, म्हणून आम्ही पण आता ती प्रथा फॉलो करत आहे. नंतर देवाचं असं काही ताट वाढून झाल्यानंतर मी पुन्हा एकदा पूर्ण घराची साफसफाई करून घेतली, रांगोळी वगैरे काढून घेतली आणि म्हटलं चला आता देवाची पूजा मांडायला घेऊयात. तर देवाची पूजा मांडली थोडीफार आणि बाकीची राहिलेली पूजा हे महाराज मांडणार आहेत. तर देवाचं असं काही असलं, की आपल्यामध्ये ऑटोमॅटिकलीच एनर्जी येते नाही का? कारण आम्ही कंटिन्युअसली 11 वाजतापासून दोघीही जणी चालू होतो. तर आम्हाला संध्याकाळचे 5 वाजले आणि 5 वाजता आमची अशी काही पूजा मांडून झालेली होती. महाराजांना जे काही सामग्री लागते ती आम्ही बाजूला काढून ठेवलेली होती. म्हटलं चला आता तयारीला लागूयात. नंतर आम्ही गेलो तयारीला आणि तयारी अशी काही झालेली होती. तयारी झाल्यानंतर आम्ही फोटो सेशन केलं आणि नंतर महाराजांनी पूजा मांडायला घेतली. पूजा मांडणं झाल्यानंतर महाराजांनी छान अशी सत्यनारायणची कथा वाचली आणि आम्ही सगळ्यांनी आरती करून घेतली. फोटो सांगा ना तिथे. जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नकरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जय. इथे नाही का आईंच्या पुरणपोळ्या टाकणं सुरू होत्या, कारण बाबांना आईच्याच हाताच्या जास्त पुरणाच्या पोळ्या आवडतात आणि त्या काही मला जमत नाही, कारण जास्त पुरणाच्या पोळ्या बनवायला घेतल्या की त्या माझ्या हाताने चिटकतात. नंतर मी सगळं तळण काढून घेतलं आणि आमचं छान प्रकारे जेवण झालं. नंतर हनुमान जयंतीच्या दिवशी यांच्या हाताने हनुमानजीची अभिषेक असतो, म्हणून यांनी छान प्रकारे अशी देवाची पूजा केली आणि आम्ही सगळ्यांनी आरती आटपून घेतली. तर अशा प्रकारे आमचा हनुमान जयंती साजरा झाला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.